नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. आता आम्ही आलेलो आहोत बुली ह्या नावाच्या ठिकाणी. बरेचसे शॉप्स आहेत. वी आर व्हेरी एक्सायटेड. आज आम्ही पहिल्यांदाच, ह्याच्या आधी आम्ही एका दुकानात जाऊन आलेलो. तिथे जस्ट वरवर प्राइस बघितली आणि आयडिया घेऊन ठेवली आणि विचार तरी आहे की थोड्याफार गोष्टी तरी आत्ता घ्यायच्यात. आय नो बरीच लोक म्हणतात की खूप आधी शॉपिंग करायची नसते, पण इथे काही ज्या इसेन्शियल गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल प्रॅम किंवा कार सीट किंवा ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला इनिशियल डेजलाच लागणार आहेत, त्या तुम्हाला एनिवेज आधीच बाय कराव्या लागतील. त्यामुळे त्याबरोबर बाकीच्याही गोष्टी आम्ही थोड्याफार बघणार आहोत, प्राइस काढणार आहोत. सो आज तुम्हालाही त्याच्यावर इकडचे स्वित्झर्लंडमध्ये बाळांचे शॉप्स कसे असतात आणि त्याची साधारण काय प्राइस आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला. या इथे नॅपीज वगैरे ठेवल्यात आणि हे फीडिंग पिलो आहेत. तर साधारण फीडिंग पिलोची प्राइस बघा, आय थिंक 35 पासून स्टार्ट आहे, इफ आय एम नॉट रॉंग. हो, विच गोज अप टू 114 फ्रँक म्हणजे 11,000 एवढ्या महागाची तुम्हाला इंडियात ह्याच्या आय थिंक स्वस्तात मिळेल. माझ्या एका मैत्रिणीने मला गिफ्ट केली आहे, त्यामुळे मी तर ती बाय करणार नाही आहे, बट आय एम शुअर की इंडियात तुम्हाला जास्त स्वस्त मिळेल. येस, आणि ही आहे प्रेग्नन्सी पिलो कम फीडिंग पिलो, जिथे चित्रावरनं तरी असं दिसतंय. तर साधारण याची प्राइस 30 फ्रँक आहे, बट सगळ्या सेम ब्रँड नाही आहे, त्यामुळे व्हेरी होईल. ही 40 आहे, सो साधारण 30 फ्रँकपासून स्टार्ट आहे. सर्वात मेन टास्क इथे असा आहे की आपल्याला वस्तू बघून फिगर आउट करावं लागते की हे काय असेल, कारण फ्रेंचमधले सगळे शब्द आपल्याला माहिती नसतात आणि इंग्लिशमध्ये ह्यांनी लिहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तो एक मेन टास्क आहे. एंडलेस लिस्ट आहे इथे काय आणि इंडियात काय, केवढं घ्याल तेवढं कमी आहे. सो हे तर मोठं झाल्यावर लागणार आहेत. येस, हे पण थोडं मोठं झाल्यावरती लागेल आहे. ते लहान बाळांचं, एकदम तान्ह्या बाळांचं एक स्टे आहे वाटतं ते, तिथे आहे पुष्कळ. येस, आता ते आम्हाला अजून माहित नाही कोणता ब्रँड चांगला आहे, काय आहे, त्याचा अभ्यास अजून आम्हाला करायचा आहे थोडा. सो त्याप्रमाणे लोशन वगैरे नंतर घेणार. आम्ही काही गोष्टी इंडियावरनं मागवतोय, कारण पुष्करचे बाबा येणार आहेत, माझी आई येणार आहे, म्हणजे ते इंटरवल्समध्ये येणार आहेत, त्याच्यामुळे दोघंही डिवाइड करू शकतात गोष्टी. आणि ऑफकोर्स इंडियात जास्त स्वस्त आहेत ॲज कम्पेअर टू हिअर, पण तरी इकडेही आपल्याला प्राईस माहिती पाहिजे, कधी वेळ लागली तर इथून घेण्यासाठी. पण ह्याचं बघा, मी इंडियात आय थिंक फर्स्ट क्रायवर वगैरे बघितलेलं, इट स्टार्ट्स फ्रॉम 500 or 400, आणि इथे ह्याची प्राईस आहे, जर तुमचं कार्ड असेल ऑर्केस्ट्राचं तर 32 मध्ये आहे, अदरवाईज 40 फ्रँक्स आहे. सो 4,000 इंडियामध्ये ह्याचे किती येतील कपडे. आणि क्वालिटी पण इंडियात चांगली येते. पण हो, क्वालिटी तर आहे फर्स्ट क्राय, आणि आय थिंक बरेचसे असे ब्रँड्स असतील, किंवा इवन आपण लोकल शॉप्समध्ये गेलो तरी आपल्याला चांगली क्वालिटी मिळते. सो स्वित्झर्लंडमध्ये राहत असाल आणि जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही तेव्हा डिसाईड करू शकता की तुम्हाला कुठून बाय करायचं. ठेवा, हे छान आहे, ते ठेवायला बाळ लोशन वगैरे. कितीला आहे ते? 27ला. तर इथे आहेत आपले लहान बाळांना जेवण अंगावर पडू नये म्हणून, ह्याला बिब्स म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ह्याच्या ज्या प्राइजेस आहेत, अर्थातच हे मी इंडियावरनं मागवते, पण हे 6 किंवा 4चे जे सेट आहेत त्याची प्राइजेस, स्टार्टिंग प्राइजेस 16 फ्रँक वगैरे, म्हणजे 1,600 रुपये. आणि मी फर्स्ट क्रायवर वगैरे बघितलेलं तर तुम्हाला साधारण 300 पासून स्टार्टिंग आहे, 250 किंवा 300, 4 किंवा 6च्या सेटची. सो म्हणजे हे उगीचचे इकडे महाग आहेत. महाग म्हणजे तर ह्यांची प्राइजेस ही आहे, त्यामुळे ह्या गोष्टी इंडियावरनं येतो. हां, करेक्ट, इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. सो आम्ही असं ठरवलंय की हे आम्ही इंडियावरनं मागवणार आहोत, पण आहेत खूप सुंदर. बघूया, आत्ता तरी इच्छा नाही आहे काही मागवायची. आणि हे जे प्रकार आहे सिलिकॉनचे, हे तर नंतर जेव्हा ते स्वतःहून हाताने खायला लागतील, सो कदाचित तेव्हा आम्ही हे इथूनच घेऊ, पण सुरुवातीला आम्ही हे साधेवाले इंडियावरनं मागवूया. मेन सेक्शनमध्ये ते म्हणजे येस, जी प्रायोरिटी आहे प्रॅम, कार सीट, आणि तिथे जे आहेत त्या कार सीट आहेत.
ह्या पण कार सीट आहेत. येस. सो जनरली इथे लोक कॉम्बोज घेतात एखाद्या ब्रँडचा, कुठलाही ब्रँड म्हणजे. तर जेणेकरून ही कार सीट जी आहे ती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कार सीट येतात. एक असते जी फिक्स कार सीट गाडीला राहते, जी तुम्ही उचलू नाही शकत, पण ती 360 डिग्री वगैरे मूव्ह होते. ह्या असतात त्या डिपेंड्स, काही 360 डिग्री मूव्ह होतात किंवा काही अशाच असतात. पण ह्याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्ही डायरेक्ट ते काढू शकता कार सीटवरनं, म्हणजे कारमधनं, आणि तुमच्या प्रॅमला अटॅच करू शकता. सो असे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये. आम्हाला तरी हे जास्त कन्व्हिनियंट वाटणार आहे, कारण बाळ झोपलं असेल आणि कुठे जायचं असेल तर मग त्याला उठवायला नको, त्यासाठी आम्ही असं बघणार आहोत. तर त्याच्या प्राइजेस साधारण सांगतो किती, कोणत्या ब्रँडच्या काय आहेत. 2-3 ब्रँड आमच्या डोक्यात आहेत. एक आहे सायबेक्स, दुसरं आहे न्यूना. हे सध्याचे टॉप ब्रँड्स आहेत, पण ऑफकोर्स ते एक्सपेन्सिव्ह पण आहेत. आणि त्यानंतर मॅक्सिकोसी म्हणून पण एक ब्रँड आहे, सो त्याचेही बघणार आहोत. आणि किको. सो ह्या गोष्टींमध्ये आम्ही फार जास्त पण नाही जाणार आहोत रेंजमध्ये, बट ॲट द सेम टाईम आम्हाला क्वालिटी पण हवी आहे. सो आपण बघूया कोणतं आम्हाला आवडतं आहे. आणि इथून हॉस्पिटलमधनं डिलिव्हरी झाल्यानंतर जर तुमच्याकडे कार असेल तर कार सीट ही खूप इम्पॉर्टंट असते. किती ताणवाळ असेल, 1 दिवसाचं 2 दिवसाचं, तरी त्याला कार सीटमध्ये बसवावंच लागतं, जो इकडचा नियम आहे. तर जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणार असाल, बस किंवा ट्रेन, तर मग त्यासाठी तुम्हाला प्रॅम लागणार आहे. सो या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आमच्यासाठी पण, त्यामुळे त्या आधी प्रायोरिटीवर आम्हाला खरेदी करायची. इथे कसं असतं की इन्फंट कार सीट असते, जी असते 0 to 3 years. त्यानंतर मग कार सीटचे साईजेस वाढत जातात आणि मग जसं बाळ मोठं होतं त्यानंतर मग ते इंडिपेंडेंटली सीटवर बसू शकतं. आय थिंक 10 वर्षापर्यंत कंपल्सरी असतं. तर 10 वर्षापर्यंत कंपल्सरी असतं की तुम्ही कार सीटमध्येच बाळाला बसवलं पाहिजे. तर त्यामुळे हा एक ऑनगोईंग खर्च आहे. तर आता आम्हाला इन्फंट कार सीट घ्यायची आहे. आणि या म्हणजे कार ब्रँडच्या ॲग्नॉस्टिक असतात, त्याच्या खाली एक बेस येतो, ज्या बेसवर तुम्ही हे अटॅच करायचं असतं, लॅच होतात ते. तर आम्हाला अशी घ्यायची आहे जी ज्यातनं उचलता येईल ती कार सीट आणि मग प्रॅमला लावता येईल. त्याला ॲडॅप्टर्स येतात प्रॅमला, ज्यावर तुम्ही ती कार सीट बसवू शकता. ऑफकोर्स जास्ती वेळ बाळाला असं रेकमेंड करतात की 1 तासापेक्षा जास्ती त्या सीटमध्ये बसवू नये बाळाला, जर तुम्ही बसण्याच्या पोझिशनमध्ये. आणि मग त्याच्याऐवजी वृषालीने जे सांगितलं, ही वाली जी असते सीट, काय नाव आहे ह्याचं, ही जी कॅरी कॉट जी असते, तर ती त्याच्याऐवजी लावायची आणि मग त्याच्यात बाळाला ट्रान्सफर करायचं. बट जर असं आहे की बाळाला पटकन ह्याच्यात घेऊन जायचं आहे आतमध्ये शॉपमध्ये आणि परत आम्ही अर्ध्या तासात बाहेर निघायचं, तर मग कार सीट बरी पडते, जी पटकन काढता येते. ज्याचं बाळ झोपलं असेल तर मग डिस्टर्ब होत नाही. अगेन इट्स जस्ट अ मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स. काय ज्याला जे कन्व्हिनियंट असतं त्यानुसार ते घेतात. आमची इच्छा आहे की अशी घ्यावी, बट काही लोक नाही घेत. काही लोक फिक्स्ड कार सीट घेतात आणि मग त्यातनं मग बाळाला उचलावं लागतं आणि मग प्रॅममध्ये घालावं लागतं. तर इथे वेगवेगळे ब्रँड्स आहेत. तर पर्सनली आम्ही बऱ्यापैकी रिसर्च केला आहे. बेसिकली सेफ्टी मेजर्सनुसार सगळेच ब्रँड चांगले आहेत. इट्स जस्ट अबाउट चॉईस, जे क्लॉथ आहे त्याची क्वालिटी, आणि मेन गोष्ट म्हणजे ती किती व्यवस्थित स्वच्छ करता येईल आम्हाला. जेव्हा उलटी झाली बाळाला, काय झालं, दूध सांडलं, किती चांगलं इझिली ॲक्सेसिबल आहे ते वॉश करण्यासाठी. तर ते त्यानुसार आम्ही ती प्रायोरिटी धरून तसे आम्ही कार सीट सिलेक्ट करतो. तर आता आपल्याला दिसते ही जी ऑफर आहे, ही ऑफर आहे की 600मध्ये तुम्हाला 600मध्ये आम्हाला तिन्ही गोष्टी मिळणार आहेत, म्हणजे पुसे, नॅकेल, सीज ऑटो आणि अडॅप्टर. जे म्हणजे कार सीट थ्रू प्रॅमला, कार सीटहून प्रॅमला जे फिक्स होतं ते अडॅप्टर 2 स्टिक्स असतात त्या. तर क्वाईट अ गुड डील. फक्त आम्हाला बघायचं आहे की क्वालिटी कशी आहे, कारण दॅट इज पॅरामाउंट फॉर अस. किती चांगलं आणि स्टडी आहे, कारण कार ट्रॅव्हल इन्वॉल्ड आहे. मग हे बघ, हे बेलाजिओ हे जे आहे हे चांगले आहे बघ, मला क्वालिटी पण आवडली. हे बघ. तर ह्या ज्या कार सीट्स आहेत, आता जशी ही कार सीट आहे नुनाची, ही 360 अशी टर्न होते. त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्हाला बाळाला ठेवायचं असेल कार सीटमध्ये, तेव्हा ही कार सीट आधी अशी वळवायची डोरच्या दिशेला आणि मग बाहेर खेचायची. यात बाळाला घालायचं, सगळे सीट बेल्ट वगैरे सगळ्या सेफ्टी मेजर्स लावल्यावर ही अशी वळवायची सीटच्या दिशेने आणि मग तसं ठेवून द्यायचं. त्याचबरोबर बाळ उलट्या दिशेला असतं, सीटच्या दिशेला त्याचं तोंड नसतं, त्यामुळे
इथे मिररही लावा लागेल, ज्यातनं आम्ही पुढून बघू शकू की बाळ दिसतंय की नाही पाठी. ऑफकोर्स वृषाली काय पुढे बसणार नाही, ती पाठीच बसेल. ती काय, तिचं अर्ध लक्ष सगळं पाठीच असेल. त्यामुळे वृषाली आणि बाळ पाठी असेल आणि मी पुढे चालवत असेल, किंवा वृषाली चालवत असेल तेव्हा मी आणि बाळ पाठी असेल. तर असे आम्ही टर्न्स घेणार आहोत. बट एक जण तरी आमच्यानुसार आम्हाला वाटतं पाठी बसलेलच. आणि ही फिक्स कार सीट आहे, कारण ह्याला हँडल नाही आहे उचलायला. त्यामुळे ही 360 जरी असली तरी म्हणजे इट्स नॉट कन्व्हिनियंट टू टेक इट आउट, कारण त्याला हँडल नाही आहे. वर्सेस ही जी आहे खाली बघा, ही जी आहे ही रिमुवेबल आहे. याचाच अर्थ की ह्याला काढून आपल्याला अशी नेता येते हातात ठेवू. आणि हा जो आहे तो आहे बेस. तर हा बेस कंपल्सरी, त्याशिवाय कार सीट लागत नाही सीटला. तर हा बेस आधी सीटवर ठेवायचा असतो आणि त्यावर मग कार सीट ही सेटअप होते. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की कार सीट, प्रॅम ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या आणि आम्ही ऑलमोस्ट बाय करायला जाणारच होतो. साधारणपणे जे आम्ही जो ब्रँड निवडलेला आणि त्याचं जे कॉम्बो होतं त्याचं साधारण प्राइस 800 ते 900 फ्रँक इतकी जात होती. पण म्हटलं की आत्ता लगेच बाय करण्याच्या आधी एकदा फेसबुक मार्केट प्लेसवर जाऊन चेक करावं, कारण इकडे बरीच लोक ते वापरतात आणि पुष्करचे कलिग्सही म्हणालेले की तुम्ही एकदा चेक करा. फेसबुक मार्केट प्लेसवरती सेकंड हँड गोष्टी मिळतात आणि खूप चांगल्या किमतीत आणि चांगल्या क्वालिटीच्याही असतात. पण अर्थातच आपल्याला बघून घ्यावं लागतं. मोस्टली चांगल्या क्वालिटीच्या मिळतात, कारण आम्ही बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या आम्हाला खूप चांगल्या क्वालिटीच्या आणि खूप रिझनेबल रेटमध्ये मिळाल्या. सो आम्ही खूप सर्च केल्यानंतर आम्हाला खूप चांगलं प्रॅम आणि बेसिकली पूर्ण कॉम्बोचा सेट मिळाला, जो आम्हाला ऑलमोस्ट 1/4 प्राइसमध्ये पडला. तुम्ही जर इथे राहत असाल स्वित्झर्लंडमध्ये आणि तुम्हाला जर फर्स्ट हँड काही खरेदी करायचं नसेल तर तुम्ही नक्कीच हा बेस्ट ऑप्शन आहे फेसबुक मार्केट प्लेस. इंडियामध्ये आम्ही कधी वापरलं नव्हतं, कधी तशी वेळ आली नाही, पण इथे खूप लोक वापरतात, अगदी सर्रास वापरतात. त्यामुळे आम्ही सुद्धा तिथे जाऊन चेक केलं आणि आम्हाला खूप चांगल्या गोष्टी मिळाल्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.